माणसाच्या आयुष्याचे 4 टप्पे असतात. एक असते शिक्षण अवस्था, दुसरी असते विवाहानंतरची अवस्था, तिसरी असती 50 नंतर आणि चौथी असते वृद्धाश्रमाची अवस्था. तर या नवीन टप्प्यावरती मी विवाहाच्या प्रवेश करत असताना फक्त मला त्यांच्या ऋणातून उतराई कधीच होता येणार नाही. फक्त मी आणि आमची काही भावंड आहेत, आम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्ही बघितलेलं आहे की मामा मामी मुलाचे पाय धुतात, पण आज आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही सर्व भावंड मिळून आमच्या आई वडिलांचे पाय धुणार आहेत. आणि त्यासाठी सर्वांनी 1 मिनिट फक्त रिक्वेस्ट आहे, वेट करायचं आहे. मुलानं अशा या सोहळ्याच्या निमित्तानं आई वडिलांच्या चरणांचं पूजन करावं. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने या मान तालुक्यामध्ये या विरकरवाडीच्या ठिकाणी एक अद्भुत कार्यक्रम आपल्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. या खऱ्या अर्थाने या विरकर परिवाराचं वैभव असणारा चिरंजीव वैभव आणि देवकते परिवाराची या ठिकाणी असणारी योग्यता, या ठिकाणी आपल्या आई वडिलांचे चरण ते धुतात. म्हणून म्हटलं जातं एक वेळ संपत्ती कमी कमवा पण संतती अशी कमवा की संपत्ती कमी पडली नाही पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी असणारे आजचे वर आदरणीय या ठिकाणी असणारे वैभवजी आणि त्यांना लाभलेली सुवेद्य पत्नी असणारी योगिता. खऱ्या अर्थाने समाजाने याचा आदर्श घेतला पाहिजे की आपल्या लग्नामध्ये आई वडिलांचं पाय पुजणं म्हणजे फार मोठं कौतुक नाही, पण हा एक संस्काराचा भाग आहे. म्हणून संस्कार पाहिजे, संतती चांगली पाहिजे, म्हणजे संपत्ती टिकल. पुनच एकदा आलेल्या मान्यवरांचं दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि सगळ्यांना सांगतो मुलीच्या जन्माचं स्वागत करा आणि वैभव सारखा मुलगा एखादा जन्माला येऊ द्या. काकांना विनंती करतो की विवाहाला शुभारंभ करावा. माणूस माझ्यासोबत याच्यासाठी आणले की आता माझे तुमच्यासोबत बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. हा माणूस जिथं असेल प्रत्येकालाच त्याचा गर्व आहे, त्याच्यामुळे मी त्यांना माझ्यासोबत ठेवलंय. आता याने सॉरी हो म्हणावं लागेल आजपासून. याने आता जेवढं काही बोलला त्याच्यावरून मलाही वाटलं की मी बोलावं. अण्णांची प्रत्येक वेळी इच्छा असते की बाबा आपल्या मुलाने मुलीने सगळ्यांसमोर खूप भाषण करावं, छान बोलावं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी एवढ्या लोकांसमोर काही बोलेन. पण आज आई वडिलांचं कौतुक सगळेच करतात. आई वडील प्रत्येकासाठी खास असतात, पण माझ्यासाठी आई वडीलच नाही पण माझे चुलता चुलती सगळे खूप खास आहेत. आणि त्याच्यात माझ्या आईने खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली की एक वेळ आई वडील मागे राहिले तरी चालतील, पण तुझ्या काका काकींना कधी सोडू नको, तुझ्या चुलत्यांना सोडू नको. आणि आबा कुठे असेल आता मला माहिती नाही, त्याच्यासाठी आहे की तो सगळ्यात स्पेशल आहे माझ्यासाठी की जेवढे वडील आई कोणी करू शकत नाही तेवढं काकाने सगळं केलेलं आहे. आणि हे मी एकट्याला बोलू नाही शकत आहे, पण आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलतेय. आणि आज सूर्य पण आहे साक्षीला. तुम्ही आमच्या दोघांना आशीर्वाद द्यायला आला आमचा विनंतीचा मान राखून, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.